I just went to my father's school on the occasion of Independence Day. And I just saw those kids. कोणी हसत होतं, कोणी मित्रांसोबत मस्ती करत होतं, तर कोणी शांतपणे लाईनमध्ये उभे होतं, कोणी गर्वाने आपल्या तिरंग्याकडे बघत होतं. हे सगळं अगदी नॉर्मल वाटतं ना, पण खरं सांगायचं तर या नॉर्मल गोष्टींमध्येच स्वातंत्र्य लपलेलं आहे. आज ही मुलं शिकू शकतात, हसू शकतात किंवा आपली स्वप्नही बघू शकतात. अँड समटाईम्स वी फॉरगॉट हाऊ स्पेशल दॅट रिअली इज. कारण या सगळ्यासाठी कधीकाळी कुणीतरी लढलं होतं, कुणीतरी आपलं घर सोडलं होतं आणि कुणीतरी आपल्या उद्यासाठी आपला आजच समर्पित केला होता. त्यांच्या त्या संघर्षाचं उत्तर या मुलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच दिसू शकतं. मे बी दिस इज वॉट फ्रीडम वॉज ऑलवेज लुक लाईक अँड द प्रिशियस टाईम वॉज कमिंग. हळूहळू सगळी मुलं एकत्र जमायला लागली. ज्यांची काही वेळापूर्वी तयारी चालू होती तेच सगळे आता एकाच जागी उभे होते. कोणी आपल्या मित्रांसोबत, तर कोणी शांतपणे, कोणी अजूनही इकडे तिकडेच बघत होतं. पण सगळ्यांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे होतं. कार्यक्रम सुरू होणार होता आणि तेवढ्यात चीफ गेस्टसुद्धा आले. त्यांचं स्वागत केलं आणि मग कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूजा झाली. सगळं अगदी शांतपणे आणि मनापासून चालू होतं. सगळेजण त्या एका क्षणाची वाट बघत होते आणि मग तो क्षण आलाच. तिरंगा उंचावला गेला आणि त्या क्षणी फक्त तिरंगा आणि त्याच्याकडे पाहणारे डोळे. काही क्षणांसाठी असं वाटत होतं की सकाळपासून सुरू असलेली सगळी धावपळ जणू थांबली आहे. आणि मग त्या शांततेतून एकच आवाज आला, वंदे मातरम. सगळी मुलं एकत्र गाऊ लागली. आवाजात कदाचित प्रत्येकाची वेगळी ताकद होती, पण भावना मात्र एकच होती, देशभक्ती. त्यानंतर विद्यार्थिनींनी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित एक सुंदर गीत सादर केले. त्या गाण्यातून आपल्या महाराष्ट्राची माती, आपली संस्कृती आणि आपल्या परंपरेची एक वेगळीच झलक दिसत होती. काही वेळापूर्वी हे स्टुडंट तयारी करताना दिसत होते आणि आता तेच इतके कॉन्फिडन्सने सगळ्यांसमोर परफॉर्म करत होते. दॅट ट्रान्सफॉर्मेशन वॉज ब्युटिफुल टू वॉच. पण कार्यक्रम इथे थांबणार नव्हता. आता वेळ होती कवायतीची. स्टुडंट्स एकामागोमाग एक परफेक्ट फॉर्मेशनमध्ये उभे राहिले. एक कमांड आणि सगळे एकाच रिदममध्ये. पावलांचा आवाज, हातांची हालचाल आणि त्या सगळ्या मागचा तो डिसिप्लिन. आणि मग कार्यक्रमातला अजून एक खास मोमेंट आला, लेझिम. लेझिमचा आवाज आणि त्यावर एकत्र हलणारे स्टुडंट्स. आत्तापर्यंतचा सगळा सिरियस ॲटमॉस्फिअर अचानक एनर्जीमध्ये बदलला. संपूर्ण ग्राउंड पुन्हा आवाजाने भरून गेला. स्टुडंट परफॉर्म करत होते अँड एव्हरीवन वॉज एन्जॉईंग देअर. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसत होती, हसू. आणि खरं सांगायचं तर कदाचित इंडिपेंडन्स डेची हीच तर ब्युटी आहे. एका बाजूला आपल्याला इतिहास आठवतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या संस्कृतीसोबत 6 दिवस सेलिब्रेट करतो. आणि मग इतका सगळा कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी ती वेळ आलीच, ज्याची मुलं कदाचित सकाळपासून वाट बघत होती, खाऊची वेळ. सगळ्या स्टुडंट्समध्ये साखरेचं वाटप झालं. छोट्या छोट्या हातात तो प्रसाद जात होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोच छोटा आनंद होता. आणि मग जिलेबी.
आता इथे कोणाला किती मिळाली, कोणी किती पटकन खाल्ली आणि कोणाला अजून हवी होती हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि हळूहळू सकाळपासून सुरू झालेला हा पूर्ण कार्यक्रम शेवटाकडे आला. एक शेवटचा मोमेंट बाकी होता. सगळे students एकत्र ज्यांना आपण सकाळपासून वेगवेगळ्या मोमेंट्समध्ये पाहत होतो. तेच सगळे आता एका फेममध्ये उभे होते. कोणी हसत होतं, कोणी मित्राला जवळ घेत होतं, कोणी कॅमेराकडे बघत होतं आणि काही जण अजूनही मस्तीच करत होते. मी कॅमेरासमोर धरला आणि त्या क्षणी एक गोष्ट जाणवली. आज आपण फक्त एक फंक्शन रेकॉर्ड केलं नव्हतं, आपण एका स्कूलचा एक छोटासा दिवस कॅप्चर केला होता. मुलांचा उत्साह, टीचर्सची मेहनत, आपली संस्कृती आणि आपला तिरंगा एकत्र असण्याची भावना. मे बी दिस इज वॉट इंडिपेंडन्स डे इज रिअली अबाउट. एकत्र उभं राहणं, आपल्या देशाचा अभिमान बाळगणं आणि पुढच्या पिढीला हा अभिमान पुढे देणं. थँक्स, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज. बाय.